नमस्कार, मी समाधान वंसाळी, एडेम माझा आणि लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण पंढरपूर या ठिकाणी आहोत, कारण की विधान परिषदेची निवडणुकीचा जो लोकांना प्रतीक्षा होती, चर्चा होती, त्याच्याबद्दल बोललं जात होतं। प्रत्येक तालुक्यातली प्रत्येक गावाकडची लोकं, नेते मंडळी प्रत्येकाला जाऊन भेटत होती, पण ती प्रतीक्षा कुठंतरी थांबल्यासारखी वाटते। कारण की आज मोहोळ, पंढरपूर या ठिकाणी मोहोळ आणि पंढरपूरचं मतदान केंद्र या ठिकाणी पंढरपूर तहसील कार्यालय या ठिकाणी आहे। 100 मतदारांसाठी हे केंद्र आहे आणि सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी मतदान सुरू झालेलं आहे। परंतु अद्याप या ठिकाणी जे मतदान झालेलं आहे ते आकडेवारी समोर आलेली नाही। पण जे आकडेवारी येणार आहे ते आपल्या माध्यमातून, एडेम माझा आणि लोकन्यूजच्या माध्यमातून आपण आपल्या समोर आणणार आहोत किंवा किती मतदान झाले हे अपडेट तुम्हाला देणार आहोत। तर अशाच अनुषंगाने तुम्ही बघू शकता की अतिशय या ठिकाणी चोख असा पोलीस बंदोबस्त आहे। पोलीस बंदोबस्त पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे। आतमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं देखील त्या ठिकाणी काम चालू आहे आणि या ठिकाणी बघितलं तर पोलीस प्रशासन देखील चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी काम सध्या त्यांचं या ठिकाणी चालू आहे। आणि या ठिकाणी वसंतनाना देखील या ठिकाणी आले होते, परंतु राऊत इथं आता येण्याची शक्यता आहे असंही म्हटलं जातंय। आणि मोहोळ आणि पंढरपूरचे जे 100 मतदार आहेत, या मतदार या ठिकाणी मतदानासाठी येणार आहे। पंढरपूर या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी मतदान मोहोळचं आणि पंढरपूरचं एकत्रित करून या ठिकाणी मतदानासाठी हे उपलब्ध केंद्र केलेलं आहे। आणि या ठिकाणी काही लोक इथं आलेले आहेत, परंतु अद्याप इथं किती मतदान झालंय किंवा किती आकडेवारी झाली अद्याप तशी काही समोर आलेली नाही। तसं अपडेट आपल्या समोर आलेलं नाही। अपडेट आले तर आपण आपल्याला कळवणारच आहोत। परंतु अशाच अनुषंगाने आजचा दिवस आहे, त्याचा दिवसाची प्रतीक्षा नेमकी काय होते, कुणाच्या बाजूने कोण जाते हे अपडेट आपल्याला किंवा ह्याच्यानंतर आपल्याला ज्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याला समजेल नेमकं वसंतनानाच्या बाजूने लोक उभं राहतील किंवा मग राऊतच्या बाजूने उभं राहतील, का काय करिश्मा होईल, की ज्या ठिकाणी जास्त गट्टा आजपर्यंत गेलेला आहे तेच त्या ठिकाणी राहतोय, का का अदृश्यशक्ती वसंतनानाच्या पाठीमागे उभं राहते, हे पण बघण्याची गोष्ट आहे। या ठिकाणी थांबतोय। धन्यवाद।